याच्याविषयी न घेता तो एक जी विचार व्यवस्था आहे किंवा जी धार्मिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थे वादी शब्दासाठी ब्राह्मणी हा शब्द इतर मी वापर करणार आहे. त्यामुळे याला कोणी जातीय ते निर्माण करण्याचा विषय समजू नये. तर शिवरायांच्या जन्मापूर्वीचा आपण जर कालखंड तपासला तर आपल्या लक्षात येतं की शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्य निर्मितीचं जे बीज पेरलं गेलं तर त्यांच्या शहाजीराजे वडिलांच्या कारकिर्दीतनं पेरलं गेलं. जसा की आपण त्यांच्या कारकिर्दीचा जर विचार केला तर शहाजीराजांनी आणि त्यांचे जे बंधू होते शरीफजी राजे यांनी बऱ्याच ज्या राजवटी होत्या त्यावेळेच्या महासत्ता होत्या जशा की निजामशाही असो आदिलशाही असो त्याचबरोबर मुघलशाही असो या वेगवेगळ्या सत्तांमध्ये त्यांनी आपलं हात आजमावला आपली तलवार आजमावली. आणि ही कारकीर्द करत असताना ज्या वेळेला शहाजी राजेंना हा प्रसंग मिळाला आणि संधी मिळाली त्यावेळेला निजामशाहीचे ते एकेकाळचे ज्याला आपण उर्दू भाषेमध्ये वजीर म्हणतो किंवा आजच्या भाषेमध्ये पंतप्रधान ही पद त्यांनी भूषवलं आणि 5 वर्षाची सत्ता त्यांनी स्वतः चालवली. एक राजा म्हणून एक निजामशाहीचा पंतप्रधान म्हणून ज्याला त्यावेळेला वजीर असं म्हटलं जायचं. आणि त्यावेळेला शहाजी राजांच्या या लक्षात आलं की आपल्या या प्रांतामध्ये आपल्या या प्रदेशामध्ये आपल्या बहुजनांचं राज्य असणं हे किती गरजेचं आहे. आणि त्यावेळेला त्यांच्या हेही लक्षात आलं आणि आपणही लक्षात घेतलं पाहिजे की त्या ज्या राज्याला ते विरोध करत होते की ज्या सामाजिक धोरणाला ते विरोध करत होते तर ते हे राजवटी ह्या त्या अंमलात आणत नव्हत्या जशा की मुघलशाही असो निजामशाही असो. तर त्यावेळेला राजेशाही ज्या राजसत्ता होत्या त्या कधीही धार्मिक कामामध्ये आपला ढवळाढवळ करत नसेल. ज्या वेळेला कुठलाही जसं आपण औरंगजेबाचं उदाहरण घेऊया किंवा आदिलशाहीच्या जो ज्या बेगम होत्या त्यांचं उदाहरण घेतलं तर त्या त्यांच्या प्रांतामध्ये प्रत्येक समाजाच्या धर्मगुरूंना त्या बोलवायचे आणि त्यावेळेला त्यांच्या धर्मामध्ये जे काही नियम आहेत किंवा ज्या काही अटी आहेत त्या अटींना कुठेही बाधा न जाता त्याच्या अलिप्त राहून ज्या काही राजकीय धोरणं असायची ती राबवण्याचा प्रयत्न असायचा. तर त्यामुळे फक्त आपल्याला जी डोळे झाक केली जाते की शिवरायांनी शहाजी राजांनी किंवा शिवाजी राजांचे पुत्र संभाजी राजांनी ज्या मोगलांना निजामांना आदिलशाहीला तोड दिली किंवा विरोध केला तो हा राजकीय विरोध होता. पण फक्त हे असे पिता पुत्र होऊन गेले की ज्यांनी फक्त राजकीय व्यवस्था बदलावी यासाठी प्रयत्न नाही केला तर त्यासोबतच समाज व्यवस्था सुद्धा बदलली जावी यासाठी प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांच्या सोबत आपल्याला जे आठवतंय की त्यांची जी कारकीर्द संपवण्यात आली किंवा त्यांचं जीवनमान संपवण्यात आलं त्यांच्याशी घातपात करण्यात आला. जर फक्त तुम्हीच विचार करा जर खरेच ते हिंदू पदपादशाह असते किंवा जो त्यावेळेचा जो धर्म होता तो हा धर्म आजचा जो आपला सहिष्णू हिंदू धर्म आहे तो धर्म नव्हता तर त्याला हायजॅक केला गेलेला धर्म असा हा ब्राह्मणी व्यवस्थेचा वैदिक धर्म ज्याला सनातन धर्म म्हटलं जातं आजही तो आपला नाहीये. का नाहीये तर ह्यासाठी नाहीये की ज्या संतांची परंपराही होऊन गेली आहे. जसं आपण म्हणतो की नामदेव रचिला पाया तुका झालाशी कळेच तर नामदेवांपासून तुकाराम महाराजांपर्यंत पूर्ण संत परंपरेने आपल्याला काय शिकवलंय की आम्हा सापडले धर्म करू भागवत धर्म. तर आपला जो वारकरी संप्रदाय आहे किंवा महानुभाव पंथ आहे किंवा नाथ पंथ आहे ही जी पंथांची परंपरा आहे हा पंथ परंपरा म्हणजे आपल्या खऱ्या बहुजनांचा हिंदू धर्म जो सहिष्णू धर्म आहे ज्यांनी आपल्याला नेहमी समता मित्रता बंधुता आणि न्याय या 4 चौसूत्रीवरती चालण्याचं आवाहन केलंय. आणि त्याच्या अगदी विरोधात हा सनातन धर्म ब्राह्मणी धर्म ज्याला तुम्ही मनुवाद म्हणू शकता त्या मनुवादाने आपल्याला जुलमी राजवटी नाही तर जुलमी समाज व्यवस्थेमध्ये बांधून ठेवलं होतं जपून ठेवलं होतं बहुजन समाजाला. आणि म्हणून इथं आपण खरंच विचार करण्याची गरज आहे की हिंदवी खऱ्या स्वराज्याचे खरे शत्रू हे मोहम्मदी नसून हे ब्राह्मणी हे मनुवादी होते. राजकीय शत्रू हे मोगल होते निजाम होते आदिलशाही होते याबद्दल कोणाचाही दुमत असायला नको. पण समाज व्यवस्था आणि या समाज व्यवस्थेचे खरे जे शत्रू होते ते हे वैदिक ज्यांना आपण आपलंच म्हणत आलो आणि ज्यांनी आपल्याच पूर्वजांची विटंबना केली हे आपण सर्रास बघत आलोय. त्या प्रत्येक मुद्द्यावरती मी येणार आहे.
तर यातला सांगण्याचा पहिला मुद्दा असा की शिवरायांना जी खरी प्रेरणा मिळाली, स्वराज्य प्रेरणा, ती त्यांच्या वडिलांच्या कारकिर्दीत मिळाली. आणि त्यांच्या ज्या माता होत्या स्वराज्य संकल्पिका, त्या जिजाऊ मातांच्या ज्या शिकवणीतनं त्यांना ही प्रेरणा मिळाली. तर पहिला मुद्दा आपण इथं जो छेडणार आहोत तो की त्यांचे जे गुरुत्व बहाल करण्याचा जो डाव किंवा जी खोड, सनातनी खोड आपण ज्याला म्हणू शकतो, ही केली जाते बऱ्याच वेळेला. तर ही सनातनी खोड आपण इथं मुद्दामून आवर्जून दाखवणार आहोत. आणि बुद्धिभेदाने आणि नामोल्लेखाने मारण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की शिवरायांना जे काही अद्वितीय पराक्रम त्यांनी गाजवला आहे तो हा कसा काढू शकतो, एका बहुजनाचा, एका मराठ्याचा पोरगा, एका जहागीरदाराचा पोरगा. तर त्याला दादोजी कवडे हे ब्राह्मण गुरु होते किंवा स्वामी कोंडे, समर्थ रामदास हे त्यांचे आध्यात्मिक गुरु होते. आणि म्हणून त्यांना ती कल्पना सुचली किंवा त्यांना ते जे आचार विचार त्यांचे एवढे शुद्ध झाले असं त्यांना पटवून द्यायचं असतं. आणि आवर्जून पुन्हा पुन्हा सांगण्याचं त्यांना धाडस होतं का, तर आपला बहुजन समाज हा धार्मिक गुलामीमध्ये अजून जखडलेला आहे. अजून आपले डोळे हे उघडलेले नाही. आणि हाच डोळे उघडण्याचा प्रयत्न शिवरायांनी, संभाजी राजांनी, जिजाऊ मातांनी केला. आणि म्हणूनच त्यांच्याशी घातपात करून या लोकांनी किती विरोधाभासी हे जगले आहेत किंवा यांनी कट कारस्थानं केली ती आपण या पुढच्या आपल्या भाषणामध्ये घेणार आहोत. तर यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो गुरुपदाचा मी इथं मांडणार आहे, तर त्यामध्ये त्यांचे जे खरे गुरु होते शिवाजी महाराजांचे, त्यात त्यांचे वडील शहाजी राजे आणि त्यांच्या माता जिजाऊ माता हे त्यांचे खरे गुरु होते. आणि त्यानंतर पहिले सरसेनापती जे होते बाजी पासलकर यांनी त्यांना युद्ध पारंगत केलं आणि त्यांना जे काही युद्धनीती शिकवली, राजनीती शिकवली, ते त्यांचे तिसरे गुरु होते. आणि अध्यात्मामध्ये जे शिवरायांना मार्गदर्शन करत राहिले किंवा शिवराय ज्यांचं मार्गदर्शन घेत राहिले असे आपले जगद्गुरु तुकोबा हे त्यांचे खरे आध्यात्मिक गुरु होते. आणि एक सुफी संत होऊन गेले फारुकी बाबा, ते त्यांचे खरे आध्यात्मिक गुरु होते. यांचा कुठेही नामोल्लेख नसता तुम्हाला आम्हाला आतापर्यंत फक्त दादोजी कोंडे, वाडी, समर्थ रामदास हे त्यांच्या कारकिर्दीत असतील. त्यांनीही काही कार्य केलं असेल, आमचा त्याबद्दल दुमत नाही. पण आमच्या शिवरायांशी त्यांना जोडण्याचा तुमचा हा जो अट्टहास आहे आणि हा जो खोडकरपणा आहे, हा कुठेतरी आपण त्यांचा बंद पाडला पाहिजे. इथंही आपण शपथ घेतली पाहिजे, इथं आपण विचार केला पाहिजे. समर्थ रामदासांनी जी काव्य रचना शिवरायांवरती केली होती ही आपल्या सर्वांना ज्ञात असेल की नक्कीच त्यांनी केली होती की निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू. तर यातनं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही जी काव्यरचना रामदास गोसाव्यांनी केली होती ही त्यांच्या राज्याभिषेकापूर्वीची होती. तर त्या जी काव्यरचना आहे त्या काव्यरचना करण्यामागचा त्यांचा हेतू, त्यांचा जो मनसुबा होता हा आपण अगोदर लक्षात घेतला पाहिजे की शिवराय छत्रपती होण्या अगोदर त्यांच्याकडे राजदंड नव्हता. आणि त्या अगोदर जसं आपल्याला सगळ्यांना माहिती तो काळ होता चातुर्वर्ण व्यवस्थेचा. तर त्यावेळेला धार्मिक अधिष्ठान किंवा जे धर्ममार्तंड्य असायचे ते कुठल्याही न्याय हा त्यांच्या ताब्यात होता. आणि म्हणूनच त्याच्या अपरोधिक आपल्याला आपली न्यायव्यवस्था, ज्याला आज आपण संविधान म्हणतो, त्या संविधानाने आपल्या या चतुर्सूत्री आपल्याला दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये न्याय हा कुठल्याही जाती धर्माला बघून न करता ते जे कार्य आहे हे किती चांगलं किंवा वाईट आहे त्यानुसार आपल्याला तो न्यायव्यवस्थेने अधिकार दिला आहे. तर त्यावेळेला तसा तो अधिकार नव्हता. आणि म्हणून उद्या जाऊन ज्यावेळेला शिवराय छत्रपती होतील आणि ज्यावेळेला त्यांनी हा एक असा जबाब दिला होता की ब्राह्मण म्हणून काय कुलाहाजीला करू पाहतो, तर तसाच आपल्यावरती रोष शिवरायांचा येऊ नये आणि म्हणून त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी समर्थ रामदासांनी किंवा जे रामदास गोसावी होते यांनी तो काव्यरचना करून शिवरायांपर्यंत पाठवली होती. आणि ज्याला आपण साध्या भाषेत काय म्हणतो तर मखलेशी करणे म्हणतो, तर तसा तो मखलेशी करण्याचा प्रकार होता की जेणेकरून आपल्या मठाला देणगी मिळायला हवी. आणि आतापर्यंत आज तागायत इतिहासामध्ये ते समांतर संशोधन करत आलेले आहेत आपले बहुजन समाजातली जी मोठमोठी इतिहासकार होऊन गेली. त्यातनं एवढंच सिद्ध झालेलं आहे की रामदास गोसावी यांच्या मठाला शिवराय हे देणगी देत असत. कुठल्याही क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही राजनीतीमध्ये त्यांचा ते आदेश मानत होते
याच्याबद्दल कुठेही उल्लेख केलेला नाही किंवा त्यांची भेट झालेली नाही, तर सांगा बरं मला असा कुठला गुरु असू शकेल जो आपल्या शिष्याच्या राज्याभिषेकालाही अवेलेबल नव्हता, तिथं उपस्थित नव्हता. तर असा हा खोडसाळपणा आपण इथं शोधला पाहिजे आणि याच्यासाठी वाचन करणं फार गरजेचं आहे. आपल्या बहुजन समाजामध्ये जी काही कमतरता आहे, बौद्धिक कमतरता आहे, याच्या मागे सगळ्यात मोठं कारण की आपलं वाचन फार कमी आहे. आपण आपल्या महापुरुषांना फक्त जयंत्यांमधून ओळखतो आणि फक्त त्यांना देव बनवून टाकतो आणि त्यांच्या विचारांवरती आचारावरती न चालता तर फक्त त्यांना देव बनवून त्यांना देवत्व बहाल करून आपण मोकळे होतो. तर हे असं न करता आपण ज्या वेळेला त्यांचे विचार अंगीकारू आणि ते देव नसून आपल्यासारख्या हाडमासाचीच माणसं होती, फक्त त्यांचे आचार विचार एवढे शुद्ध होते की ज्या वेळेला ती जी कार्य ते घ्यायचे, ती कार्यसिद्धी जे करायचे ते एकदम चांगल्या प्रकारे अचूकपणे आणि प्रत्येक छोट्यातल्या छोट्या माणसाचा विचार करून ते करत असत आणि म्हणून त्यांचं कार्य हे असं वाटायचं की अरे काय देव माणूस आहे. आणि जसं आजही आपण म्हणतो एखाद्या व्यक्तीविषयी, ज्या एखाद्या व्यक्तीने खूप छान कार्य केलं आणि ज्या आपण एखाद्या व्यक्तीकडनं अपेक्षितच करू शकत नाही असं कार्य केल्यावरती आपण त्या माणसालाही म्हणतो की अरे हा देव माणूस आहे. तर त्याप्रमाणे आपण त्यांना देवत्व बहाल केलं, तर ते देवत्व हे त्यांच्या विचार पद्धतीला बहाल केले, पण त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांच्या देवत्वाला बहाल केल्यामुळे हे दाखवलं न जावं याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण की आता बरेच वेगवेगळे प्रकार दुरुपयोग हा त्यांच्या देवत्वाचा केला जातो की बऱ्याच वेळेला मंदिर बांधण्याचे पण विचार येतो. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, बांधवांनो एक लक्षात घ्या, ज्या वेळेला कुठे एक मंदिर बांधलं जाणार आहे, मग ते शिवरायांचं असो की महादेवाचा असो, तिथं हा पुजारीच बसणार आहे, त्या पुजारीचा पोटच त्या मंदिरामध्ये पोचलं जाणार आहे. आपल्या बहुजनांना या मंदिरांमध्ये सुद्धा अधिकार नव्हता हो प्रवेश करण्याचा. आज आपण जो म्हणतो की आम्ही मराठा, आम्ही क्षत्रिय, या मराठ्यांना 1925 पर्यंत विठ्ठलाच्या पंढरपुराच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता. अशी जुलूमशाही, अशी धार्मिक तेढ आणि असा धार्मिक दगडात त्यांना आपल्याला दगडून ठेवलेलं होतं. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. या सर्वातनं मार्ग काढत शिवरायांनी फक्त राजकीय व्यवस्था सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न नाही केला, तर त्यासोबत सामाजिक व्यवस्था ही बदलवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच आपल्या या लक्षात येतं की जेवढ्या मुघलशाह्या असो, आदिलशाही असो, यांनी जेवढा त्यांना विरोध नाही केला त्याच्या 5 पट विरोध ज्यांना आपण आपलं म्हणत आलो त्याच सनातनी लोकांनी, त्याच मनोवाद्यांनी त्यांना केला आहे. आणि त्यामुळे हे प्रत्येक वेळेला सिद्ध होत आले. आणि जी आपण आता कारकीर्द किंवा ज्या मुख्य घटना आपण बघणार आहोत आजच्या व्याख्यानामध्ये, त्या वेळेला आपल्या लक्षात येईल की कुठलाही मुस्लिम किंवा कुठल्याही जे राजवटी होत्या या त्यांना जेवढे विरोध करत होते त्यापेक्षा 5 पटीने विरोध तर ही लोकच करत होती. व खऱ्या अर्थाने त्यांचे शत्रू कोण हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशाच वेळेला आपण ज्या रामदास गोसाव्यांचा विषय करतोय, तर त्या व्यक्तीने ज्याने स्वतःच्या लग्नामध्ये पळून गेला आणि त्यांचं जे वास्तव्य होतं हे वास्तव्य मुधोळ म्हणून जो प्रांत होता, त्या मुधोळ प्रांतामध्ये असायचं. हा एक मोठा भौगोलिक पुरावा आपल्या समोर आहे जो इतिहासकारांनी शोधून काढला आहे. आणि हा मुधोळ जो प्रांत होता, ज्यांनी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवरायांचा खरा करून जास्त विरोध मराठा समाजातच कोण करत असेल तर तो होते बाजी घोरपडे आणि खंडाजी खोपडे. तर हे बाजी घोरपडे हे मुधोळचे होते आणि या बाजी घोरपड्यांच्या सेवेखाली हे समर्थ रामदास, ज्यांना रामदास गोसावी असं म्हटलं जातं, त्यांचा हा मठ चालत होता. आणि जिथं शिवराय पण बऱ्याच वेळेला देणगी देत असत त्यांच्याकडनं विचारणा झाल्यावर, त्यांच्याकडनं विनंती झाल्यावर. तर आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की बाजी घोरपडे ही जी सरदार होती, सरदार घराणं होतं, ही कोणासाठी काम करत होतो तर ही आदिलशाहीसाठी काम करत होती. आणि हा तोच बाजी घोरपडे होता की ज्यांनी शहाजी राजांना कैद केलं होतं. का तर ज्या वेळेला शिवराय हे 15 वर्षाचे झाले आणि पहिला रायरेश्वर किल्ला किंवा ज्याला आपण तोरणा किल्ला म्हणतो, तिथं रायरेश्वराची शपथ त्यांनी घेतली, रक्ताभिषेक केला आणि पहिला किल्ला हा जिंकला, तोरणा किल्ला. आणि त्यानंतर त्यांनी धडाडी चालू केली किल्ले जिंकण्याची. त्यानंतर कोंढाणा किल्ला जिंकला. ही सगळी किल्ले ही आदिलशाहीच्या अखत्यारीतली होती. आणि ज्या वेळेला हे आदिलशाहीचं लक्षात आलं बडी बेगमला, तर त्यांनी अफजल खानाला आणि बाजी घोरपडेंना आवाहन केलं की तुम्ही शहाजी राजांना पकडण्यात यावं. तर मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा शहाजी राजांना कोणी पकडलं असेल आणि तुरुंगात डांबलं असेल तर ते बाजी घोरपडे होते, जे पुढे जाऊन असं म्हणतात की त्यांचा दोघांचा एकच वंश होता, घोरपडेंचा आणि भोसलेंचा.
तर इथं आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपली लोक आपली उणीधुणी काढून कसं आपल्या अगोदर फोंडा मारतात आणि त्यानंतर दुसरा जो कोणी असेल, मुघल असेल, आदिलशाही असेल, ही नंतरची गोष्ट आहे, ही इथं आपण प्रकर्षाने जाणून घेतलं पाहिजे. त्यानंतरचा जो विषय आहे की हे बाजी घोरपडे हे आदिलशाहीला बांधील होते, त्यांचे मनसबदार होते आणि त्यांच्या अखत्यारीमध्ये यांचा मोठ येत होता सर रामदास गोसावी. आणि म्हणून इतिहासामध्ये जे समांतर इतिहास संशोधन होत आले त्यामध्ये असं म्हटलं गेलं की ते रामदास गोसावी हे हेरगिरी करायचे. तुम्हाला माहिती असेल शिवराय पण बऱ्याचदा त्यांचे जे बहिर्जी नायक, त्यांचे जे गुप्तहेर संघटनेचे जे अध्यक्ष होते किंवा ज्या कार्य करायचे, हे सुद्धा बरेच वेळा वेश प्रदान करायचे, गोसाव्याचा वेश प्रदान करायचे. तर तसे हे रामदास गोसावी आणि त्यांचे जे भक्त असायचे हे हेरगिरी करायचं काम आदिलशाहीसाठी करायचे. याच्यावरून तुम्ही समजून गेलं पाहिजे की काय कार्य त्या रामदास गोसावींनी केलं पाहिजे असेल शिवरायांच्या विरोधात किंवा महाराष्ट्र धर्माच्या विरोधात. आणि आपण जर त्यांना शिवरायांचे गुरु मानत असू आणि त्यांचा तो फोटो लावत असू तर भावांनो, खरं सांगतो फार मोठी विडंबना आपण शिवरायांची करतोय असं म्हणण्यात कोणाचे दुमत असायला नको. तर माझी सगळ्यांना एकच आवाहन आहे, माझ्या परिवाराला, माझ्या आसोदा ग्रामस्थांना एकच आवाहन आहे, ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये तो फोटो असेल तर त्यांनी कृपा करून तो काढावा. आणि जिजाऊंचा खरा जो फोटो आहे शिवराय बाजूला उभे असताना किंवा आपले तुकोबाराय त्यांना प्रवचन करत असताना शिवराय बसलेले असताना तो फोटो असेल, तुम्ही तो लावावा. त्यामध्ये कुणालाही काही आपत्ती असण्याचं कारण नसणार आहे. हा इथं सगळ्यात मोठा हा जो आपण सामाजिक भान इथं आणलं पाहिजे, ह्या फोटोविषयी मला सांगण्याची फार गरज वाटली म्हणून मी इथं ते मुद्दा उपस्थित करत आहे. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा उपस्थित केला जातो त्यांच्या गुरुपदामध्ये, दुसरा जो व्यक्ती आणला जातो, घुसळला जातो, आतमध्ये आणला जातो, तो म्हणजे दादोजी कंडे. तर ह्या दादोजी कंडे हे एक मुलाजिम होते आणि हे आदिलशाहीचे मुलाजिम होते. आणि ज्या वेळेला शहाजी राजेंना जे त्यावेळेला तंजावर, जिथं आज आपणही बघतो की तिथं तंजावर या इथं आज सुद्धा आपले मराठी बांधव पाटील भोसले जी तिथं आपल्याला दिसतात, तर या तंजावरमध्ये शहाजी राजेंची जहागिरी आणि त्यांचा तो प्रांत त्यांच्या मुलखात त्यांच्या ती सुभेदारी मिळाली होती. आणि त्यानंतर पुण्याचा हा अतिरिक्त पदभार त्यांना देण्यात आला किंवा शहाजी राजांनी मागून घेतला. आणि त्यावेळेला जिजाऊ माता आणि शिवाजी राजेंना पुण्याला रवाना करण्यात आलं. त्यावेळेला फक्त या मुलाजी म्हणून दादोजी कंडेवांची तिथं पाठवणी केली गेली आदिलशाहीकडे, फक्त नजर ठेवण्यासाठी या माता आणि पुत्रावरती. तर असा तो संदर्भ आता आपले जे बहुजन इतिहासकार आहे समांतर संशोधनातनं हे बाहेर काढत आहे आणि आता कळत आहे आपल्याला. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की कोर्टाची ऑर्डर आहे की कोणी जर समर्थ रामदासांचा शिवरायांसोबत फोटो लावत असेल तर तो एक प्रकारे गुन्हा आहे, सामाजिक गुन्हा. आणि असा हा सामाजिक वेडेपणा कधी कुणी करायला नको, इथं मी प्रत्येक माझ्या बहुजन बांधवांना इथं आवाहन करतो. आणि त्यामुळे आपण जो पुढच्या मुद्द्यावरती गेलो की त्यांनी जी कारकीर्द गाजवली आणि त्या कारकीर्द गाजवताना त्यांनी निजामशाही असो, मोगलशाही असो किंवा त्यावेळेची जी आदिलशाही होती यांना जो त्यांनी लढा दिला, एका वेळेला 4-4 शाह्यांना ते लढा देत होते, तर त्यावेळेला त्यांना विरोध करणारे कोण होते हो? तुम्हाला सांगतो, आश्चर्याचं वाटेल तुम्हाला, बऱ्याच लोकांना माहिती असेल की ज्या वेळेला शिवाजी राजे इकडनं आदिलशाहीशी लढायचे किंवा त्यांचं सैन्य लढत असेल, प्रत्येक वेळेला शिवाजीराजे असेल किंवा एखादा सरदार ते नेतृत्व करत असेल सैन्याचं आपल्या हिंदवी स्वराज्याच्या किंवा रयतेच्या राज्याच्या, तर त्यावेळेला आदिलशाहीकडनं कोण लढत होतं माहिती आहे? मंबाजी भोसले, जे सक्के चुलत भाऊ होते, त्यांचे सक्के चुलत बंधू होते, ते तिकडनं आदिलशाहीकडनं शिवरायांच्या सैन्याविरुद्ध लढत असत. तर याच्यावर तुम्ही विचार करा की खरंच ती हिंदू मुस्लिम अशी जर राजवटींची युद्ध असतील तर असा प्रकार घडला असता का हो? तर त्यामुळे ज्या राजकीय स्वार्थापोटी आणि राजकीय ध्रुवीकरणासाठी जो शिवरायांचा वापर केला जातो, राजकारणात नसो किंवा राजकारणाकडे नसो, तो आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. आणि जे काही हिंदू मुस्लिम दंगली असो किंवा हिंदू मुस्लिम द्वेष वाढवण्याचे जे प्रकार असो, तिथं शिवरायांचा वापर करून आपण टाळलं पाहिजे. ही मित्रांनो एक प्रकारे शिवरायांची विडंबना आहे. कारण की त्या व्यक्तीने कधीही कुठल्या धर्मामध्ये भेद केला नाही, कुठल्या जातीमध्ये भेद केला नाही. ज्या ज्या व्यक्तीला त्यांनी मान दिला किंवा कार्य सोपवलं
त्या प्रत्येक व्यक्तीचं त्यांनी फक्त कार्य बघितला, आचार बघितला, विचार बघितला. कधी त्याचा जन्म कुठल्या जातीत झालाय, तो कुठल्या धर्माचा आहे, हा कधी त्यांनी विचार केला नाही. तर इथं प्रकर्षाने हा विचार आपण इथं आज नेला पाहिजे सोबत. आपल्या या शिवजयंतीचा खरा जो जागर आपण इथं केला आहे आज आसोदा ग्रामस्थांनी, त्यांचे मी खरंच अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर इथं ज्या चिमुकल्यांनी इथं जे भाषण दिलं, त्यांना जे व्यासपीठ इथं निर्माण करून दिलंय, त्यामुळे खरोखरच हा जो आजचा प्रयोग आपण केलेला आहे शिवजयंतीच्या माध्यमातून व्याख्यानाचा, तो प्रयोग खरोखर यशस्वी झाला आहे असं मला वाटते. आणि त्यामुळे खरोखर मी पूर्ण शिवजयंती उत्सव समितीचं इथं आभार मानतो की या चिमुकल्यांना तुम्ही आज जे व्यासपीठ निर्माण करून दिलंय, तो फार मोठा एक त्यांच्या आयुष्याचा मोठा कणा तुम्ही त्यांना, एक पाठीचा कणा त्यांचा बनवलाय. आणि पुढे जाऊन कुणी शिवशाहीर होईल, कुणी गीतकार बनेल, तो शिवाजी महाराजांवरती गीत लिहू शकतो, पोवाडा लिहू शकतो. आणि असे आपण एखादं भाषण देऊन पुढे जाऊन एखादा राजकीय नेता बनू शकतो आणि आपल्या पूर्ण समाजाला पुढे नेऊ शकतो. अशा या चिमुकल्यांना आपण जे प्लॅटफॉर्म निर्माण केला आहे, व्यासपीठ निर्माण केले, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज खऱ्या अर्थाने या शिवजयंतीचा आपण खऱ्या अर्थाने सत्कार केला असं म्हणायला इथं हरकत नाही. मित्रांनो, या शिवजयंतीच्या माध्यमातून मला एक अजून गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती सांगण्याचा मला इथं मोह आवरत नाही की शिवजयंती ही नातून नाही तर वाचून केली पाहिजे. इथं याचा उल्लेख इथं मला करावा असं वाटतोय की ज्या प्रकारे आज आपल्या समितीने, शिवजयंती उत्सव समितीने जे काही आज पाऊल उचलले, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि परत एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की खऱ्या अर्थाने शिवजयंती ही नातून नाही तर वाचून केली पाहिजे आणि शिवरायांचे खरे विचार जाणून केली पाहिजे, हे खऱ्या अर्थाने तुम्ही आज सार्थकी ठरवलंय. आणि म्हणून मी खरंच तुम्हाला परत एकदा अभिनंदन करतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की शिवजयंतीच्या माध्यमातून आपण हे असं व्यासपीठ बालकलाकारांना जर दिलं तर त्यातनं त्यांचं जे एक नेतृत्व गुण, त्यांच्यातलं जे कलागुण आपण सुप्त गुणांना वाव देणार आहोत, त्यामुळे त्यांचा पुढे जाऊन फार विकास होणार आहे. आणि त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला म्हणजे आपला बहुजन समाज हा पुढे जाणार आहे. आणि त्या खऱ्या अर्थाने शिवजयंतीचं जे स्वरूप आपण इथं दिलेलं आहे, त्याचं आपण सार्थकी लावणार आहे. मित्रांनो, शिवजयंतीच्या माध्यमातून त्यांचे खरे शत्रू कोण होते, याच्यातनं जर पहिला आपण आता मुद्दा जो बघितला की त्यातला जो पहिल्या सामरिक लढायांचा जो आपण किंवा त्यांनी जी तह केली, त्या तहांचा जर मुद्दा आपण बघितला तर त्यातली जी पहिली लढाई आपल्याला आठवते ती म्हणजे प्रतापगडावरची अफजल खानाचा केलेला त्यांनी वध. आता तो अफजल खानाचा जो वध केला वगैरे, ते मुस्लिम, हे हिंदू, आणि म्हणून जे काही राजकीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण केली जाते, म्हणून आपल्याला त्या भागात न जाता आपण दुसऱ्या एका अंगावरती लक्ष देऊया की तिथं त्या अफजल शहाचा जो वकील होता, तो हा कोण होता? कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. आज पूर्ण शिवरायांच्या हयातीत त्यांच्यावरती जर कोणी वार केला असेल तर ते फक्त ह्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी केला होता. आणि नंतर आपल्या जे मराठी सोबत त्यांनी नेले होते आणि त्यांचे जे सैनिक, त्यांनी बॉडीगार्ड, अंगरक्षक त्यांनी नेले होते, त्यांच्याबरोबरच्या संभाजी गावजींनी त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याचं हात आणि धड वेगळं केलं, मुंडकं वेगळं केलं. तर इथं आपण हा विचार करण्याची गरज आहे की तिकडे अफजल खानाचा वकील असतो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि इकडे शिवरायांचा वकील कोण आहे तर काजी हैदर. आता तुम्हाला सांगण्याचं इथं संदर्भ देण्याचा हा विषय आहे की खऱ्या अर्थाने जर त्यावेळेची ही ज्या लढाया होत्या शिवरायांच्या आणि आदिलशाही, निजामशाही आणि मोगलशाहीच्या, जर खऱ्या हिंदू मुसलमानांसाठी असत्या आणि धार्मिक तेढ वाढत होता किंवा आपला हिंदू धर्म खतऱ्यात होता, त्याच्यासाठी जर खऱ्या लढाया असत्या तर खऱ्या अर्थाने असं झालं असतं का? मंबाजी भोसले यांचे चुलत बंधू आदिलशाहीकडनं लढताय शिवरायांच्या विरोधात. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा आदिलशहाचा, अफजल खानाचा वकील आहे आणि इकडे शिवरायांचा वकील कोण तर काजी हैदर, आणि त्यांच्या अंगरक्षामध्ये पण अंगरक्षक म्हणून पण एक मुसलमान आहे. त्यांचं जे पूर्ण सैन्य आहे त्या सैन्यामध्ये एका वेळी आदिलशाहीतली 700 पठाणं ही आदिलशाहीतनं येऊन शिवरायांच्या सैन्यामध्ये सामील झाली होती. जर खऱ्या अर्थाने त्यावेळेला हे हिंदू मुस्लिम युद्ध असती तर खऱ्या अर्थाने ती 700 पठाण आली असती का? नक्कीच आली नसती. तर इथं ह्या गोष्टींवरती आपण प्रकाश टाकला पाहिजे की खऱ्या अर्थाने आपल्याला जो शिवरायांचा इतिहास सांगितला जातो हा खऱ्या अर्थाने खरा आहे का, आपण त्याची पडताळणी केली पाहिजे. आणि तिथं म्हणून मला एक वाक्य विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर यांचं आठवतं की
बाबासाहेबांनी सांगितलंय की नॉट ओनली रीड द लाईन्स, रीड बिटवीन द लाईन्स. तर आपण फक्त जे इतिहासामध्ये लिहून ठेवले, कारण की लिहिणारे कोण होते आपल्यालाही माहिती आहे. ज्या वेळेला लेखणी आणि शिकण्याचा अधिकार आपल्या बहुजनांचा सामान्यांचा तर सोडा, राजांना सुद्धा अधिकार नव्हता शिक्षणाचा. तुम्हाला म्हणून एक मुद्दा सांगतो, एक प्रसंग सांगतो की जे चौथे छत्रपती झाले प्रतापसिंह महाराज, शिवरायांचे वंशज, हे शिवरायांचे वंशज जे होते प्रतापसिंह महाराज यांना शिकण्याचा अधिकार नव्हता धर्मशास्त्रानुसार. का तर तुम्ही क्षत्रिय आहात किंवा क्षुद्र आहात म्हणून. तर त्यामुळे त्यांच्या ज्या माता होत्या ह्या त्यांना रात्री चोरून लपून शिकवत असत. तर याच्यावरून तुम्ही विचार करा की शिक्षणाचा अधिकार सुद्धा आपल्या बहुजनांना नव्हता, अशा अडचणीत आपण पडलो होतो. आणि त्यामुळे ही जी धार्मिक अधिष्ठान होती किंवा जी धर्म युद्ध नसून ज्या खऱ्या समाजामध्ये आपला जो समाज होता त्याला जे हायजॅक करून या समाजामध्ये तेढ निर्माण करून, जातीयवाद निर्माण करून इथं आपल्यावरती धार्मिक राज्य राबवलं जात होतं, आपल्याला धार्मिक गुलाम बनवलं जात होतं. आणि ती धार्मिक गुलामीच्या जंजीर त्या साखळ्या तोडण्याचं काम शिवरायांनी केलं. आणि म्हणून त्यांचे खरे शत्रू हे मोहम्मदी नसून हे सनातनी वैदिकी हे होते. मित्रांनो, खरंच म्हणजे यांचं असं स्वतःचं काही नाही. तुम्हाला सांगतो, यांचं जे सनातन हा जो शब्द आहे हा सुद्धा तोडलेला आहे. सनातन हा धर्म होता आणि तो जे जगाला ज्यांनी अहिंसेचा पाठ पडवला, असे अहिंसा परमधर्म ज्यांनी सांगितला, असे गौतम बुद्ध यांचा हा सनातन धर्म होता. आणि त्या सनातन या शब्दाचा सुद्धा हे चोरी केली. आपण हा विचार केला पाहिजे की जे गौतम बुद्ध जे स्वतःला शाक्यपुत्र म्हणत किंवा जे क्षत्रिय, त्यावेळेला पाली भाषेचा फार बोलबाला होता आणि क्षत्रियाला पाली भाषेमध्ये क्षत्रिय म्हणायचे. तर ते स्वतः क्षत्रिय पुत्र राजे होते आणि त्यांनी जो सनातन धर्म दिला. आणि आज मला जी टोपी आज घातली गेली किंवा जे आपले शिवरायांचा जो भगवा झेंडा इथं लावला गेला आहे, तर ह्या भगव्याला ज्याला चावड म्हटलं जातं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती की सनातन धर्माचे किंवा जे आपले गौतम बुद्ध होऊन गेले, ज्यांच्या विचारांवरती शिवाजी महाराज चालले, त्या गौतम बुद्धासुद्धा हे भगवा चावर हे आपल्यावरती धारण करत असत. आणि त्यातनं आपली जी पताका आहे भगवत पताका, भागवत धर्माची, ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो, ज्या वेळेला आपल्या सर्व संत महात्मांनी ज्या वेळेला वारकरी संप्रदाय चालवला त्यावेळेला सुद्धा ही भगवी पताका म्हणून ज्याला गुढी सुद्धा म्हटलं जायचं, की घरोघरी गुढी उभं राहावी, तर ही पताका ही लावली जायची ज्या वेळेला. आजची जी आपली गुढीचं जे स्वरूप आहे, जे विटंबनात्मक स्वरूप आहे, त्यावेळेला तसं ते स्वरूप नव्हतं. आणि हा जो भगवा पताका किंवा हा भगवा रंग आहे, याला एवढं महत्त्व इतक्या चिरकालापासून चालत आलं आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण बघत आलोय की शिवकाल आणि त्या शिवकालाच्या अगोदरचा जो काळ होता आपल्या बहुजनांचा, ज्याला फार असा सोन्याचा काळ होता, ज्याला सिंधू संस्कृती असंही म्हटलं जातं. ह्या सिंधू संस्कृती, तर त्यावेळेला त्यांना त्रास देणारे कोण होते, तर आपल्याला सांगितलं जातं की एक कुठला तरी 1.5 फुटाचा माणूस आला, ज्याला 1.5 फुटिया जो वामन आला आणि त्याने म्हणे डोक्यावरती पाय ठेवला आपल्या बळीराजाचा, जो बलाढ्य महान सम्राट बळीराजा. आणि त्या बळीराजाला एक 1.5 फुटिया वामन हा घातपाताने मारतो. हे कसं करू शकतो मित्रांनो? तर आपले हे जे राजे होते, आपली जी परंपरा होती, ही अशीच भोळी परंपरा होती की आपल्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपण सामावून घेतो. ज्याप्रमाणे हे आर्य आले आणि या आर्यांनी आपल्यावरती आक्रमण करायला चालू केले आणि आर्यांनी आक्रमण केल्यावरती त्यांच्याही लक्षात आलं की यांची जी समाज व्यवस्था आहे ही फार अभेद्य आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा विषय का मांडतो इथं, तर इथं आपल्या शिवकालाच्या निगडीतच हा मुद्दा आहे. आणि तो शिवकालामध्ये शिवरायांची जी रणनीती होती किंवा जी समाज व्यवस्था होती, ही समाज व्यवस्था जी कुठे अवस्थेमध्ये होती, ती खरी त्यांची जी प्रेरणा होती ती ह्या कालापासून आलेली होती. हे आपण इथं जाणून घेणार आहोत पुढे जाऊन. पण पहिले मला हा सांगण्याचा मुद्दा होता की या बळीराजाला मारणारा हा जो वामन आहे, हे वामन फक्त एक निमित्त आहे. या वामनामागचा हेतू आपण लक्षात घेतला पाहिजे की जी आर्य संस्कृती इथं आली आणि इथं त्यांनी आपल्याला पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हे लक्षात आलं की इथली जी समाज व्यवस्था आहे त्यावेळेची, ही समाज व्यवस्था ही मातृसत्ता स्त्रीसत्तेची होती. म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती की बरेचसे महापुरुष असतात किंवा आपला स्वतः आपल्या परिवाराचा जर विचार केला तर आपण हा कुलस्वामीला फार मानतो.
ज्याप्रमाणे आता मी इथे येताना हा मुद्दा मांडतोय की शिवरायांचा जरी तुम्ही विचार केला तर त्यांच्या मुखामध्ये मुखोद्गत त्यांच्या काय असायचं, तर जगदंब जगदंब हेच नाव, देवीचं नाव, कुलस्वामीचं नाव ते घेत असत किंवा आई भवानीची ते आठवण काढत असत. तर का मित्रांनो, तर ह्या ज्या देव्या होत्या ह्या खऱ्या अर्थाने आपल्या कुलस्वामिनी होत्या. आणि ज्या वेळेला आर्य संस्कृती फोफवत आली किंवा त्यांनी इथं आक्रमण करायला चालू केली, तर त्यावेळेला आपल्या या आया बहिणींचा आणि आपल्या कुलस्वामिनींचं इथं समाज व्यवस्था निर्माण केलेली होती. आणि ती समाज व्यवस्था टिकावी म्हणून आपल्या बळीराजाने प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती घातपात करून त्याला मारण्यात आलं. आणि ज्याप्रमाणे ते प्रतिकात्मक रूपात सांगितलं जातं की त्याच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला पाताळात घालण्यात आलं. तर यातनं आपण एक मुद्दा असा घेतला पाहिजे की हे प्रतिकात्मक लिखाण असतं आणि त्या प्रतिकात्मक लिखाणातनं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की एका अर्थाने आपल्या बहुजनांच्या डोक्यावर पाय ठेवून आपल्याला त्यांनी दाबलं आणि अडगणीत टाकलं आणि आपल्यावर राज्य करायला, धार्मिक राज्य करायला चालू केलं. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथली जी बहुजन आहेत, इथले जे विराजदार आहेत, जे इथले सामंत आहेत, हे फार शक्तिशाली आहेत, यांच्या हातामध्ये, यांच्या तलवारीमध्ये फार शक्ती आहे, आपण यांच्याशी सामरिक युद्धामध्ये जिंकू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्याला जर यांना गुलाम बनवायचं असेल तर यांना आपल्याला काहीतरी धार्मिक अनुष्ठानामध्ये बांधलं पाहिजे, काहीतरी धर्म आणि संस्कारांच्या माध्यमातून यांच्या याच्यामध्ये भेसळ केली पाहिजे. आणि त्या प्रकारे त्यांनी आपल्या धर्मामध्ये भेसळ करायला चालू केलं आणि धर्माचं अनुष्ठान निर्माण केलं, धर्म ताब्यात घेतला आणि धर्माच्या नावाखाली आपल्या इथल्या बहुजन समाजाला डांबण्याचा प्रयत्न केला, गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे आपल्या लक्षात येतं की बऱ्याच वेळेला आपण बघतो की मोठी मोठी जी मंदिरं आहेत जी आज सुद्धा जगामध्ये आश्चर्य ज्यांचं केलं जातं, अशी मोठी मोठी मंदिरं, ह्या मोठमोठ्या वास्तूंचं जर आपण निर्मिती करण्याचा विचार केला आजच्या घडीला सुद्धा ते अशक्यप्राय वाटतं. तर लक्षात घ्या, त्यावेळेला ही मोठी मोठी मंदिरं, ही मोठमोठी जी वास्तू उभारल्या गेल्या मित्रांनो, कशा उभारल्या गेल्या असतील, तर आपल्या सगळ्यांना एक शब्द माहिती असेल, बिगारी किंवा वेठ बिगारी किंवा वेटीस धरणे. तर मित्रांनो, अशा वेठ बिगारी निर्माण केले गेले, ते जे निर्माण केले गेले हे आर्थिकदृष्ट्या नसून धार्मिकदृष्ट्या निर्माण केले गेले आणि त्यामुळे त्यावेळेला चातुर्वर्ण व्यवस्थेचा उगम झाला. आणि ही चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जे क्षुद्र होते, या क्षुद्र म्हणजे यांना वेठ बिगारी म्हणजे वेठीच धरलं जायचं आणि यांना सरळ उचलून नेलं जायचं. आणि जिथं पाहिजे, आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये बघतो आजकाल जे काही एपिक मूव्हीज येतात, जे काही इतिहासावरती चित्रपट आपण बघतो, त्यात आपल्याला बघितलं जातं की त्यांचे हात बांधून त्या गुलामांना नेलं जातं आणि एखाद्या विशिष्ट जागेवरती नेऊन त्यांच्याकडनं मोठमोठ्या इमारती किंवा मोठमोठ्या वास्तू या निर्माण केल्या जात आहेत. तर अशा प्रकारे ही चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण करून आपल्यामध्येच फूट पाडण्यात आली बहुजनांमध्ये. याचा जर खऱ्या अर्थाने दुसऱ्या अंगाने जर आपण विचार केला, प्रयत्न केला, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की एकच कुळ मित्रांनो हर कुठल्या जातीमध्ये का असतो. तर इथून आपण हा विचार केला पाहिजे की त्यावेळेला जात व्यवस्था नव्हती, आपल्या पूर्वजांनी जमात होत्या, आपल्या ज्या जमाती होत्या, या जमातीमध्ये कुळाला फार महत्त्व होतं आणि म्हणून कुलस्वामिनीला आज सुद्धा आपण मानतो. आणि म्हणून इथं सांगण्याचा जे प्रयोजन आहे ते असं आहे की शिवरायांचा जो वेशभूषा तुम्ही बघितली, त्या शिवरायांच्या वेशभूषेमध्ये तुम्ही कुठलाही जे नाट्य बघितलं असेल किंवा कुठलाही जे नाटक, मराठी नाटक, चित्रपट बघितला असेल, त्यावेळेला तुमच्या अशा लक्षात येईल की शिवरायांच्या गळ्यामध्ये तुम्हाला नेहमी पांढऱ्या कवड्यांची माळ, ज्यांना आपण कवड्या म्हणतो, त्या कवड्या असलेली माळ तुम्हाला दिसत असेल. तर मित्रांनो, याच्यामध्ये गुपित लपलंय आपली जी खरी मातृसत्ता आणि श्री सत्ता होती, त्या श्री सत्तेचं ते अवलोकन करायचे आणि त्याला ते फॉलो करायचे. त्या विचार, बळीराजाचे विचार, गौतम बुद्धांचे विचार, आपला जो सगळ्या बहुजनांचाच नाही तर पूर्ण आशिया खंडाचा जो आद्य पुरुष आहे, तो देवादिदेव महादेव, याचे ते वंदन करायचे. आणि ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की महादेव जो आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा कैवारी, जो आपल्या सर्व शेतकरी आपण ज्याला पुजतो, त्या नंदीचं वाहन म्हणून आपले महादेव हे वापरत असत. तर यातनं आपण हा लक्ष घेतलं पाहिजे की आपल्या बहुजनांचा सगळ्यांचा हा जो करता करविता हा खरा आपला महादेव, हा जरी त्याला आज देवत्वाचं रूप असलं तरी तो आपल्यासारखा हाडा मासाचा होता आणि त्याने आपला हा वंश पुढे चालवत इतवत आपण इथं आलो आहोत. आणि आज आपण त्याचे अभिवादन करतो एक महादेव म्हणून. आज तो शिव, त्या शिवाचं रूप, त्या शिवाचं नाव आज आपल्या शिवाजी आणि संभाजी, शंभू या दोघं पितापुत्रांमध्ये आपल्याला दिसतं. आणि तेच रणनीती आणि तीच समाज व्यवस्था ज्या वेळेला शिव पार्वती
जे आपले आद्य माता, जी आपली आद्य गणमाता आहे, त्या आद्य गणमातेपासून आपला जो समाज आज विखुरला गेला आहे आणि सगळ्या आपल्या मातांनी आपल्या कुलस्वामींनी जो वाढवला आहे, तो वाढवण्याचं काम आणि ती प्रेरणा देण्याचं काम या आतल्या आधी महादेव ज्याला आपला हा मावळा ज्यावेळेला युद्धामध्ये जात होता आणि युद्धामध्ये जाताना ज्यावेळेला तो हुंकार द्यायचा, त्या हुंकारामध्ये तो हर हर महादेव असं म्हणायचा, दुसऱ्या कुठल्या देवाचं तो नाव म्हणत नसे का. तर ह्या वेळेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो शिव आहे, ही जी आद्य माता आहे पार्वती माता, हे खरे आपले पूर्वज आहेत आणि या पूर्वजांनी आपला हा समाज निर्माण केला आहे. आणि जी समाज व्यवस्था होती, त्यांचे जे विचार होते, त्या विचारावरती चालणारे आपले शिवराय होते आणि संभाजी महाराज होते. आणि म्हणून ती यांना रुजणारी नव्हती. इथल्या ज्या आर्य होते, इथे घेऊन गेले होते, इथले मिसळले होते, पण तरी ते आपल्याला आपलं मानत नव्हते, आपल्याला ते शूद्र म्हणत होते. आता तुम्हाला हे लक्षात येईल की शिवरायांना जो राज्याभिषेक करावा लागला 6 जून 1674 साली, त्या राज्याभिषेकासाठी मला सांगा कुठला औरंगजेब आला का हो, कोणी अफजल आला का विरोध करायला? तर त्या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्या राज्याभिषेकाला विरोध करणारे हेच मनोवादी, हेच सनातनी आणि हेच विखारी बुद्धीचे आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थाच्या अवलंब करणारे आणि आपल्या सगळ्यांना क्षुद्र मानणारे, आपण सोडा तर शिवरायांना सुद्धा क्षुद्र म्हणून हिणवणारे हेच लोक होते. त्यावेळेला कुठलाही औरंगजेब किंवा कुठल्याही आदिलशाहीचा अफजल खान हा येऊन त्यांना क्षुद्र म्हणत नव्हता, तर त्यांना क्षुद्र म्हणणारी ही आर्य लोक होती, जी स्वतः बाहेरून आली. युरेशिया हा जो प्रांत होता त्या काळी, ज्याला किंवा जर्मनी म्हणून ओळखतो, या युरेशिया या प्रांतातनं ही लोक आली आणि येताना यांनी घुसखोरी केली आपल्या सिंधू संस्कृतीमध्ये, जी फार प्रख्यात होती आणि फार जगविख्यात होती. याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जी मोहनजोदडो आणि हडप्पा जी संस्कृती आज आपल्या समोर आली आहे आणि त्या उत्खननामध्ये ज्या वेळेला आपल्याला पुरावे सापडत आहेत आपल्या आर्किओलॉजिस्टना, तर त्यावेळेला त्यांना ते थक्क करतायत. इतकी छान समाज व्यवस्था, इतकं छान नगर रचना त्या काळी आपल्या बहुजनांची, आपल्या सिंधूजनांची होती मित्रांनो. तर यातनं आपण आणि बोध घेतला पाहिजे. ज्या सिंधू संस्कृतीतनं जी लोक ही खाली आली आणि ज्या गाळपेऱ्याची शेती केली जायची, ज्यांना आपण आज देशमुख पाटील म्हणतो किंवा पाटीदार म्हणतो, जी कुणबी म्हणतो, या कुणबी म्हणजे जो कुळाचा उद्धार करतो किंवा जो कुणबा आहे म्हणजे शेती ज्याला आपण म्हणतो, या शेती करणाऱ्या त्या कुणब्यांचं जे राज्य प्रस्थापित करण्यात आलं, या सिंधू जनांनी जे खाली येऊन गाळपेऱ्याच्या शेती करत करत जे खाली सरकले आणि आजचा जो आपला भारत देश निर्माण झाला, आपला हिंदकुश पर्वताखालचा जो भाग होता आणि त्या हिंदकुश पर्वताच्या रांगेखाली राहणाऱ्या ज्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना, तिकडनं येणाऱ्या जी काही जी लोक होती तुर्कस्थानातनं येणारी आणि तिकडनं येणाऱ्या लोकांनी हिंदू म्हणून संबोधलं किंवा असाही उल्लेख केला जातो की एक हीन भावनेतनं उर्दू या भाषेमध्ये हीन, ज्याला आपण म्हणतो काय हीन दर्जाचा आहे, त्या हीन या शब्दातनं आणि दू म्हणजे उर्दू भाषेमध्ये लोकांना दू म्हटलं जातं, असा हीण दू असा शब्द निर्माण केला. असाही एक समांतर इतिहास संशोधनातनं असा पुरावा मिळतो की आपल्याला जो हिंदू हा शब्द निर्माण केला गेला आहे, हा कुठल्याही धर्मवाचक नसून हा प्रांतवाचक शब्द होता मित्रांनो. त्यानंतर याचं धार्मिक अधिष्ठानात रूपांतर झालं आणि आजही आपण बघतो की आपण स्वतःला हिंदू म्हणतो, पण नक्कीच आपला हा जो हिंदू धर्म आहे आणि जो खरा शिवरायांचा धर्म होता आणि शंभूराजांचा धर्म होता, तो हा आपला सहिष्णू हिंदू धर्म आहे मित्रांनो, की ज्यामध्ये आपण आज एकमेकांना रामराम श्यामश्याम करतो किंवा रामकृष्ण हरी म्हणतो. तो आपला राम आणि तो आपला शिवाजी महाराज आणि ते आपले संभाजी महाराज, तो आपला सहिष्णू हिंदू धर्म, ज्याने आपल्याला समता, मित्रता, बंधुता आणि न्याय हा सगळ्यांना सम असायला हवा हे शिकवले, तो आपला खरा हिंदू धर्म मित्रांनो. तर हिंदू मुस्लिम दंगली असो किंवा जातीय तेढ, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी जो धर्म वापरला जातो, तो धर्म आपला मुळीच नाही मित्रांनो. आणि तो राजा आपला हा तसा नव्हता मुळीच. आपले शिवराय जे होते यांनी नेहमी धर्म सहिष्णुता आणि जाती सहिष्णुता याचाच अवलंब केला, याचाच वापर केला. इथं या त्यांच्या प्रत्येक राजकीय कारकीर्द असो, सामाजिक कारकीर्द असो, याच्यामध्ये आपल्याला सापडतो. तर मित्रांनो, दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला इथं मांडायचा आहे की शिवरायांच्या गळ्यामध्ये जी कवड्यांची माळ असायची, ती कवड्यांची माळ म्हणजे आज आपण ज्यांना आसरा म्हणतो किंवा जोगता म्हणतो, या 64 योगिनी असायच्या मित्रांनो.
आणि त्या योगिनी ह्या आपल्या मातृसत्तेचं आणि आपल्या स्त्री सत्तेमध्ये असणाऱ्या समाज व्यवस्थेचं प्रतीक होती मात्र. आणि ती माळा शिवराय जर गळ्यात घालत होते, त्यांच्या मुखामध्ये जर नेहमी जगदंब जगदंब असंच नाव येत होतं, ना दुसऱ्या कुठल्या देवाचं नाव येत होतं. आणि दिवसातनं त्यांच्या मुखातनं फक्त आई भवानीचंच फक्त नामोल्लेख होत होता. यातनं आपण जो बोध घेतला पाहिजे, आपल्या बहुजनांनी जो बोध घेतला पाहिजे तो हा की आपली जी कुलस्वामिनी होती हिला फार मान होता. आणि म्हणून आजही आपण ज्यावेळेला मारुतीचं नामोल्लेख करतो त्याचं अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान असं म्हणतो, की ज्या हनुमानाचं आपल्याला आईचं नाव लगेच चटकन आठवतं, पण वडिलांच्या नावासाठी आपल्याला 4 पानं चाळावं लागतील, त्यावेळेला आपल्याला वडिलांचं नाव आठवेल किंवा सापडेल. तर अशा प्रकारे आईच्या नावाने मुलगा हा ओळखला जायचा. आणि म्हणून या मातृसत्तेला मानणारे शिवराय होते. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इथं जर मांडायचा म्हटला तर या जगदंबा, तर जगदंब म्हणजे काय, तर पाली भाषेमध्ये पाण्याला आणि ज्याला म्हणतो त्या जलाला अंब असं म्हटलं गेलं आहे मित्रांनो. आणि जगाची अंबा म्हणजे सगळ्या जगाला पाणी म्हणजे जीवन, आपल्याला जसं माहिती आहे पाण्याला जीवन असंही म्हणतात. आणि म्हणून सगळ्या जगाला जीवन देणारी ती जगदंबा. आणि म्हणून शिवराय हे मातृसत्ताक होते, हे पितृसत्ताक नव्हते. इथून हे सिद्ध होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी चातुर्व्यवस्था होती, ही चातुर्वर्ण व्यवस्था ही पितृसत्ताक संस्कृतीने इथं आपल्यावरती लादली मित्रांनो. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या लढाया होत्या या राजकीय होत्या मित्रांनो, या धार्मिक लढाया नव्हता, हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जगदंबेनंतर दुसरी आई भवानीचा आपण जर विचार केला तर आई भवानीला आपण काय म्हणतो हे सगळ्यांना आपल्याला ठाऊक आहे की तिला आपण तुळजा भवानी असं म्हणतो मित्रांनो. तर तुळजा म्हणजे काय, तर आपल्या सर्वांना माहिती आहे जो काटा असतो त्याला आपण तुळा म्हणतो. ही तुळा म्हणजे काय, ही तुळा करणारी जी होती आपली तुळजा म्हणजे आई, आपली बायजा, आपण जसं बायजा म्हणतो म्हाताऱ्या बाईला, तशी ही तुळजा म्हणजे जी आपल्या जे गण होते. आता सांगण्याचा मुद्दा असा की जी सिंधू संस्कृती होती आपली, ज्या सिंधू संस्कृतीला मानून आणि तिचं अनुकरण करून शिवरायांनी आपली समाज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या सिंधू संस्कृतीमध्ये मित्रांनो जाती व्यवस्था नव्हती. तर त्या समाज व्यवस्थेमध्ये सिंधू संस्कृतीमध्ये गणव्यवस्था होती. आणि या गणाच्या मुख्य या गणमाता असायच्या मित्रांनो. आणि म्हणून आपला जो वंश वाढत गेला, ज्याला आज आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो की आम्ही 96 कुळ आहे, तर हा 96 कुळांचा इतिहास जर सांगायचा म्हटला तर ह्या आपल्या कुलस्वामिनींनी तो वाढवला मित्रांनो. ज्या प्रकारे इथं कुठल्या जातीचा उल्लेख म्हणून 96 कुळा हा कुठल्या जातीचा असा मक्तेदारी नाही आहे मित्रांनो इथं. तर ह्या जगदंबा, रेणुका, आई भवानी आणि सप्तशृंगी ह्या आपल्या 4 ज्या खऱ्या कुलस्वामिनी आहे आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या सगळ्या बहुजन समाजाच्या, या सगळ्या कुलस्वामिनींनी आपला हा 96 कुळांचा प्रचार केलेला आहे आणि आपला समाज वाढवला आहे मित्रांनो. तर ह्या प्रत्येक कुलस्वामिनीचा 24 गण होते, त्यांच्या अखत्यारी 24 गण असायची मित्रांनो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की 24 चोक 96. तर अशा प्रकारे ह्या 96 कुळांचा इतिहास हा कुळावरती चालत होता मित्रांनो, ज्यावेळेला जाती व्यवस्था नव्हती. आणि म्हणून आपल्याला अशा लक्षात येतं की बऱ्याच जातींमध्ये एकच कुळ आपल्याला दिसतं. आणि ज्यानंतर ही आर्य व्यवस्था आली, चातुर्वर्ण व्यवस्था आली आणि यांनी धार्मिक गुलाम बनवण्यासाठी आपल्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जाती बनवल्या गेल्या. आणि त्यानंतर आपल्यामध्ये वाटप केला गेला. आणि ज्या जातीचं मूळ लक्षणं घेतली जातात त्या जातीचं मूळ लक्षणं म्हणजे हे पारंपरिक जो व्यवसाय असतो, हा पारंपरिक व्यवसायावरून जाती निर्माण केल्या असं म्हटलं जातं. तर आता इथं प्रामुख्याने जर आपण बघितलं तर एक मराठा असो किंवा एक तेली असो किंवा एक माळी असो, हे सर्व काय करतात मित्रांनो, सगळे कुणबीच आहेत, सगळे शेतीच करायचे. फक्त जो माळी असतो तो फुलशेती करतो म्हणून तो माळी झाला, जो तेली होता तो तेलबिया लावायचा आपल्या शेतामध्ये म्हणून तो तेली झाला. तर इथं आपल्यामध्ये कसा फूट पाडण्याचा प्रयत्न आणि जो वारंवार आपल्याला एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न केला जातो की डिव्हाइड अँड रूल, ही जी रणनीती आहे हा ॲक्च्युली रणनीतीचा भाग आहे मित्रांनो. हा भारतामध्ये जगामध्ये ज्या ज्या महासत्ता उमटल्या आहेत या महासत्तांनी हा डिव्हाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा हा जो अवलंब हा आपल्या समाजामध्ये निर्माण केला गेला. तर जे आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की डिव्हाइड अँड रूल ही रणनीती इंग्रजांनी वापरली. तर मुळात इंग्रज येण्या अगोदर ही जी आर्य आली, ही जी चातुर्व्यवस्था निर्माण केली, या व्यवस्थेने खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये डिव्हाइड रूल केलं, डिव्हाइड करून आपल्याला रूल केलं. आणि डिव्हाइड कसं केलं तर जाती व्यवस्था निर्माण करून आपल्याला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला गेला.
तर त्यामुळे आपल्या एक लक्षामध्ये येतं की जगदंबा म्हणजे जिथं पाण्याचा स्रोत आहे, त्या पाण्याचा स्रोत असणाऱ्या ज्या प्रदेशाला, ज्या भागाला जी आपलं मानते किंवा तिथल्या ज्या पूर्ण व्यवस्थेला, समाज व्यवस्थेला जी चालना देते ती म्हणजे जगदंबा. आणि ती जगदंबेचं अनुकरण करणारे आपले शिवराय होते. त्याचबरोबर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की आजही जे बरे मोठे महंत होऊन गेले, या महंतांची मठ असायची. त्या मठामध्ये तुम्ही बघितलं असेल तर चौपट हे ठेवलेलं असतं मित्रांनो. आणि हे जे चौपट आपण लहानपणी सुद्धा खेळायचो, ज्याला आज इंग्रजीमध्ये लहान मुलं लुडो नावाने ओळखतात. तर मित्रांनो, हे जे चौपट होतं, या चौपटाचा जर तुम्ही अभ्यास केला तर या चौपटाचा जो एक बेरीजची जी साईन असते, चिन्ह असतं, या बेरीज साईनमध्ये छोटे छोटे टप्पे निर्माण केले गेले मित्रांनो. आणि या ज्या छोट्या छोट्या चौकटींना जर आपण गणलं तर तुम्हाला लक्षात येईल त्या 96 चौकटी असतात मित्रांनो. आणि या 96 चौकटी म्हणजे आपल्या 96 गणव्यवस्था ज्या होत्या, या गणव्यवस्थेचं रूप होतं मित्रांनो. आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल, ज्याला डाईस म्हणतात किंवा ज्याला आपण पासे टाकणं म्हणतो, या पासा हे पासे जे आहेत आपली आई तुळजाभवानी टाकायची. आणि तिथं जमलेल्या सगळ्या आपल्या गणांना आणि त्या गणांचं नेतृत्व करणाऱ्या आपल्या गणव्यवस्थेला आपल्याला धान्य ही समप्रमाणात वाटप करून द्यायची मित्रांनो. तर चांगल्याचा मुद्दा असा इथं की ही रणनीती वापरून शिवरायांनी सुद्धा आपलं राजकीय धोरण, आपलं जे आपण म्हणतो की लगाम हा शब्द आपण ऐकलाय चित्रपटाला तर खूप छान. ज्यावेळेला इंग्रज राजवट आली आणि त्यांनी जुलूम करण्यासाठी आपल्याकडनं 4 गुणा लगाम वसूल करावा लागेल असं म्हटलं गेलं. आणि आपल्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या बहुजन समाजाला सप्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला. तर त्याप्रमाणे कुठलीही जी राजवट असायची मित्रांनो, ही शेतसारा गोळा करायची, ज्याला आजच्या भाषेत आपण टॅक्स म्हणू शकतो. GST असो किंवा वॉटेवर जो टॅक्स आपण ज्याला आपण नाव देऊ शकतो. तर हा जो शेतसारा असायचा, हा ज्या मुघल राजवटी होत्या किंवा त्या अगोदरच्या ज्या ब्राह्मणी राजवटी होत्या, या राजवटीमध्ये इतका त्रास देणारा होता. आणि शेतकऱ्यांना, ज्या बहुजनांना त्रास देणारा होता, 18 पगड जागी जे 12 बलवतेदार होते, यांना अक्षरशः पिळणारा होता. आणि त्याच्यातलं पहिलं जे स्वातंत्र्य, हितैवी स्वराज निर्माण करण्याचा जो हेतू शिवरायांचा होता, तो आपल्या समाजाला स्वातंत्र्य देण्याचा होता. आणि ते पहिल्या आर्थिक स्वातंत्र्य जे शिवरायांनी दिलं, ते त्यांच्या या शेतसारा किंवा ज्याची अंमलबजावणी करण्यात आली, त्यात अंमलबजावणी करण्याला मित्रांनो. तर त्या वेळेच्या ज्या इतर राजवटी इतर प्रदेशांमध्ये राबवल्या जात होत्या, त्यांच्यापेक्षा 4 पटीने कमी शेतसारा शिवराय आपल्या या शेतकऱ्यांकडनं घेत असत. आणि इतकं मवाळ धोरण आणि इतका विचार ते शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा करत असे मित्रांनो. आणि म्हणूनच आज एवढे 396 वर्ष होऊन सुद्धा आज आपण त्या राजाला आठवण काढतोय मित्रांनो. लक्षात घ्या, आपला जो वंश आहे, त्या वंशाच्या 4थ्या आणि 5व्या पिढीच्या व्यक्तीचं आपल्याला नाव माहिती नसेल, आपल्या खापर पंजोबाचं आपल्याला नाव ठिकाण व्यवस्थित माहिती नसेल, पण आज सुद्धा आपण शिवरायांना आठवण करतो आणि त्यांचा आपण शिवजागर करतोय मित्रांनो. यातनं त्यांचं महात्म्य आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर त्यावेळेला ही जी आई तुळजाभवानी होती, हा शेतसारा म्हणजे आपल्या सगळ्या गणांना त्यावेळेला सामूहिक शेती केली जायची मित्रांनो. ज्याला आज आपण बोंडस नाव देतो किंवा आजच्या नवीन पिढीला नाव देतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा शेतकरी गट आपण निर्माण करतो मित्रांनो, ज्यांना FPC म्हटलं जातं, फार्मर प्रोड्युसर कंपनी, बरोबर. तर आजच्या घडीला आपण शेतकरी गट निर्माण करतो आणि सामूहिक शेती करतो. तशा प्रकारे आपले हे पूर्वज सामूहिक शेती करायचे. आणि ती सामूहिक शेतीतनं जे अन्नधान्य जी निर्माण व्हायचं, ते निर्माण झाल्यानंतर एक स्त्री, ती ज्या गणांची प्रमुख असायची, ते 24 गण तिच्यात अखत्यारीत असायचे. आणि ती आई भवानी ही तुळा करून त्या आपल्या घरांमध्ये आणि पासे टाकून चौपटावरती, आणि त्यानुसार ती वाटप करत असे. आणि त्यानंतर त्या केलेल्या वाटपांचा समान भागामध्ये वाटप करून ती आपल्या गणांना देत असे आणि त्याचा तो उदरनिर्वाह चालत असे. हीच विचारधारा, मातृसत्तेची, आपल्या सिंधू संस्कृतीची विचारधारा अवलंबून शिवरायांनी ती माळ, जी कवड्यांची माळ, ही गळ्यात घातली मित्रांनो. आणि म्हणून मुखोद्गार त्यांचे नेहमी जगदंबा जगदंबा असं असायचे. आई भवानीचं ते स्मरण करायचे. त्यानंतर आपण 3ऱ्या देवीचा जो उल्लेख केला इथं, ती म्हणजे रेणुका माता.
ही रेणुका म्हणजे जी तिसरा जो भाग होता 24 गणांचा, त्या 24 गणांचं नेतृत्व करणारी ही रेणुका माता, हिला जे आपण रेणुका हे नाव पडले मित्रांनो, त्यातनं अभ्यासातनं आपल्याला लक्षात येतं की आपण म्हणतो अनुरेणू. अनुरेणू म्हणजे काय मित्रांनो, ज्याला आपल्या इंग्रजी भाषेमध्ये आपण मायक्रो म्हणतो, म्हणजे खूपच सूक्ष्म. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये जी भुसभुशीत जमीन होती, ज्याला आपण रवादार म्हणतो किंवा भुसभुशीत म्हणतो, त्या भुसभुशीत जमिनीमध्ये जिचा प्रांत होता आणि अशा रेणू रेणू म्हणजे छोटे छोटे बारीक कण असणाऱ्या मातीमध्ये जिने शेती केली, जिने नांगर चालवला आणि त्या नांगरातनं कृषीमाया निर्माण केली, म्हणजे पीक निर्माण केलं आणि ते निर्माण झालेल्या पिकाला मग आपल्या गणांमध्ये वाटलं, ती म्हणजे ही रेणुका माता मित्रांनो. असा हा आपला दैदिप्यमान इतिहास आपल्या मातृसत्तेचा, आपल्या कुलस्वामिनींचा, की ज्यामुळे आजही आपण आपल्या कुलस्वामीला आठवण काढतो आणि तिला नमन करतो. तर त्याच अर्थाने ज्या वेळेला आपण बऱ्याचदा ऐकतो की संभाजी महाराजांना शाक्त परंपरेचा ते ध्यान करायचे असे म्हटलं जातं, की शाक्त परंपरा म्हणजे काय मित्रांनो, तर देवीला किंवा स्त्रीला शक्तीचं रूप मानलं गेले आणि ती शक्ती आदी शक्ती तिला म्हटले गेले आणि म्हणून शक्ती म्हणजे त्या शक्तीची उपासना करणारा तो उपासक म्हणजे शाक्त. आणि म्हणून शिवरायांना आणि संभाजी राजांनी नेहमी या मातृसत्तेचा, सिंधू संस्कृतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. आणि त्यामुळे या मातृसत्तेला तोडण्यासाठी आणि आपली चातुर्वर्ण व्यवस्था जी विषम होती, जी विषारी होती, विखारी होती आणि भेदाभेद करणारी होती, ती रुजवण्याचा प्रयत्न इथं कुठल्या मोगलांनी नाही, कुठल्या आदिलशाहीने नाही मित्रांनो, तर इथल्या सनातन्यांनी, इथल्या मनुवाद्यांनी तो केला आहे. आणि म्हणून या त्यांच्या प्रयत्नांना आढळ येणारं किंवा विरोध करणारे जे जे महापुरुष होऊन गेले, मग तो बळीराजा असो, सम्राट अशोक असो, चंद्रगुप्त मौर्य असो किंवा आपले छत्रपती शिवराय असो, आणि त्यानंतर शंभू महाराज असो, राजाराम महाराज असो, प्रतापसिंह महाराज असो, पहिले शाहू महाराज असो, यांना प्रत्येकाला, त्यानंतरचे राजर्षी शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे, ज्यांना आपण आज राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखतो, ते असो, या प्रत्येकाला हिरवण्याचं, त्रास देण्याचं काम या समाज व्यवस्थेने केलंय मित्रांनो. आणि ती समाज व्यवस्था ही कुठल्या निजामशाहीने, कुठल्या आदिलशाहीने किंवा कुठल्या मोगलशाहीने निर्माण केलेली नव्हती मित्रांनो. तर इथं आपण हा बोध घेतला पाहिजे की खरे शत्रू आपले हे आपल्या आजूबाजूला जे आपल्याला आपलं म्हणून म्हणवतात आपल्या तोंडावर आणि आपल्या मागेच आपली बुराई करतात, आपल्याला तुच्छ लेखतात, ही लोक आहेत मित्रांनो. तर आज आपण इथं त्यांच्या राज्याभिषेकाचा जर उल्लेख केला, त्या राज्याभिषेकाच्या वेळेला इथला कुठलाही पूर्ण महाराष्ट्रभरातला एखादा ब्राह्मण इथं त्यांना मिळाला नाही मित्रांनो. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. पूर्ण सनातन्यांनी, पूर्ण मनुवाद्यांनी बहिष्कार टाकला या कार्यक्रमावरती. कुठल्या त्यावेळेला इव्हन बऱ्याच ज्या राजवटी होत्या, राजवटींचे प्रमुख प्रधान म्हणून या राज्याभिषेकाच्या सोहळ्याला उपस्थित होते मित्रांनो. पण या महाराष्ट्रातले जे ब्रह्मवृंद म्हटले किंवा जे स्वतःला भूदेव म्हणायचे, जे स्वतःला देव म्हणायचे, ती लोक इथे उपस्थित नव्हती मित्रांनो. हे आपण आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून वाराणसीच्या त्या गागा भट्टांना प्राचार्य करावं लागलं आणि त्यांना बोलवावं लागलं मित्रांनो. आणि हे गागा भट्ट इथं जरी आले, त्यांनी भावनिकपणे असो किंवा ज्या वेळेला त्याची जी दक्षिणा घेतली, ही त्यावेळेला इतका अमाप सोनं नाणं त्यांनी त्यावेळेला घेतलं मित्रांनो. त्यातनं आपल्या लक्षात येतं की शिवरायांना छत्रपती होण्यासाठी किती त्रास सहन करावा लागला असेल, भावनिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो, हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हा जो त्रास आहे, हा त्रास कुणी मुघलांनी, कुठल्या आदिलशाहीने किंवा कुठल्या निजामांनी नाही दिला, तर या आपल्याच म्हणणाऱ्या इथल्या सनातन्यांनी, मनुवाद्यांनी दिला. आणि त्यामध्ये त्याच जातीच्या लोकांचाही इथं उल्लेख करायला हरकत नाही. जे बाजी घोरपडे, खंडाजी पोपडे, हे सुद्धा लोक तिथं आपल्याला त्रास देणारे शिवरायांना दिसतात. त्यांच्या पूर्ण राजवटीमध्ये त्यांचा पूर्ण जो इतिहास आहे, त्यांचा जो पूर्ण कालखंड आहे, तिथं आपल्याला दिसतात मित्रांनो. तर यातनं आपण काय बोल घेतला पाहिजे, तर सर्वात प्रथम शिवरायांचं जे नाव चुकीच्या गोष्टींसाठी वापरलं जातं, ते वापरणं आपण बंद केलं पाहिजे. आणि जर कुणी करत असेल तर त्याला पायबंद केला पाहिजे, त्याला तिथं रोखलं पाहिजे. ही आपली सामाजिक भान, ही आपलं सामाजिक जबाबदारी, ही आपण प्रकर्षाने इथं अवलंबून केली पाहिजे मित्रांनो. त्याचबरोबर आज आपण जो बघतोय की शिवरायांनी त्यांच्या पुत्राला
शिक्षणामध्ये इतका पुढे जाण्याचा प्रयत्न केला की 14 भाषा त्यांना अवगत होत्या शंभूराजांना, ज्यामुळे त्यांनी हे लक्षात घेतलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्याप्रमाणे या शिवजयंतीचे खरे जे जनक आहेत ते म्हणजे सत्यशोधक ज्योतिराव फुले. या ज्योतिबा फुलांनी आपल्याला सांगितले की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. तर त्याप्रमाणे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो की सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या ज्या काही अनर्थ घडले इतिहासामध्ये असो किंवा आजच्या वर्तमान काळात असो किंवा पुढे भविष्यात जे घडणारे, हे फक्त विद्या नसल्यामुळे होतो. आणि तो समाज हा गुलाम बनवला जातो मित्रांनो, की जो हा समाज हा शिकलेला नाहीये आणि सुस्थितीत नाहीये मित्रांनो. तर विद्येचं एवढं महत्त्व त्यांनी जाणलं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाला एवढं पारंगत केलं की ते प्रकांड पंडित बनले आणि त्यांची भीती या समाजाला निर्माण झाली. हे जे ब्रह्मगुंड म्हणणारे स्वतःला संभाजीराजांना इतके घाबरायला लागले की शिवाजी महाराजांना जे जेवढे घाबरत नसतील त्याच्या 4 पटीने ते संभाजीराजांना घाबरायचे मित्रांनो. तर का मित्रांनो, आजची ती परिस्थिती मित्रांनो, आपण बहुजन समाज जसा पुढे जातो शिकण्या सवरण्यामध्ये आणि आपली उडी मारतो चांगल्या क्षेत्रामध्ये, त्यावेळेला यांच्यामध्ये पोटसूळ निर्माण होतो. पहिले पोट दुखतो तो कुठल्याही मुसलमानाचा दुखत नाही मित्रांनो. तुमच्या आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ते सोबत असतात मित्रांनो आपल्या. आणि जे पोटदुखी निर्माण होते ते ह्याच लोकांच्या निर्माण होते की अरे हा तर बहुजन आहे आणि इतका कसं पुढे गेला, अरे एक माळी समाजाचा फुले कसं काय एवढा महान असू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, त्यावेळेला कुठलाही व्यक्ती आला नाही. हेच महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक ज्यांनी शिक्षण चळवळी चालवली, सावित्रीबाईंनी ती शिक्षण चळवळी चालवली आणि शिवराय, जिजाऊ माता आणि संभाजीराजेंचं कार्य पुढे नेलं. त्या सत्यशोधक ज्योतिराव फुलेंनी खऱ्या अर्थाने पहिल्या शिवजयंतीचं मुहूर्त साधला आणि तो मुहूर्त साधल्यानंतर 1870 साली मित्रांनो त्यावेळेला शिवजयंती ही 10 दिवसांची मनवली जायची मित्रांनो. आणि 10 दिवसानंतर आज तिचं जे स्वरूप आहे आज आपण बघतोय, एका दिवसात जी शिवजयंती आपण मनवतोय तिचं पण मुहूर्त किंवा तिचा जो स्वरूप आहे ते किती चुकीच्या पद्धतीने असतं. आपण असं म्हणत नाही, तिथं म्हणण्याचा असा उद्देश मिळत नाही की नाच गाणं करणे चुकीचं आहे म्हणून, पण आपण इथं हा प्रमुख मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की नाच गाणं करायचं जे तालामध्ये झालं पाहिजे, जे आपल्या लोककलेनुसार झालं पाहिजे, ज्याला लेझिम आपण म्हणतो, लेझिम या तालावर आपण नाचलं पाहिजे. जे आपले वाद्य आहेत खऱ्या लोकसंस्कृतीतले, ते ढोल ताशा ही खरी किंवा संबळ हे खरे आपले लोकवाद्य इथं वाजवून आपल्या शिवरायांची जयंती मनवली गेली पाहिजे. किंवा एका तालामध्ये आणि लोककलेवर नाचून, लेझिमवर नाचून आपण खऱ्या अर्थाने जर शिवजयंती मनवू मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने आपण शिवरायांना मानवंदना दिली असं म्हणायला हरकत नसणार मित्रांनो. तर खऱ्या अर्थाने इथं मला दुसरं एक सामाजिक भान जोपासण्याची विनंती आपल्या सगळ्या बहुजन समाजाला करायची, ती म्हणजे जेवढं होऊ शकेल तेवढं डीजे हा जो प्रकार आहे मित्रांनो, इथं याला थोपवलं गेलं पाहिजे आणि त्याला कमीत कमी त्याचा अवलंब केला पाहिजे मित्रांनो. त्याऐवजी आपले जे बांधव आहेत, समाज बांधव, जे ढोल ताशा वाजवतात, संबळ वाजवतात, शैनाई असेल किंवा ती पिपाणी असेल ती वाजवतात, त्यांना आपण प्राचारण केलं पाहिजे आणि त्यांना आपण इथं आणलं पाहिजे आणि खरी लोककला आणि लोकसंस्कृती आपली जपली पाहिजे की ज्या लोकसंस्कृतीला, लोककलेला जपण्यासाठी शिवरायांनी आपलं जीवाचं रान केलं. तर त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिवजयंती आपण साजरी केली मित्रांनो, हे सार्थकी लागेल. त्याच वेळेला आज मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मूळ गावी इथं आसोदा ग्रामस्थांनी मला इथं प्राचारण करून इथं हे इतकं छान स्वरूप शिवजयंतीला देण्यात आलं आणि त्यामुळे या चिमुकल्यांना सुद्धा एक व्यासपीठ निर्माण करून देण्यात आलं. आणि यामध्ये कोणाचं दुमत नसणार की याच्यातच कोणी एक मोठा भाषण देणारा भाष्यकार जो नेता असू शकतो किंवा एखादा पोवाडा लिहिणारा, महात्मा फुलेंपासून ज्यांनी पहिला शिवाजी राजांवरती पोवाडा लिहिला मित्रांनो, त्या महात्मा ज्योतिबा फुलेंपासून प्रेरणा घेऊन पहिला पोवाडा लिहिणारा या गावातला निर्माण होऊ शकतो. आणि ज्याप्रमाणे 7 समुद्रापार शिवरायांचा महिमा गाणारे आपले अण्णाभाऊ साठे यांच्यासारखा कोणीतरी पोवाडा गायणारा आणि गीतकार, शिवगीत लिहिणारा गीतकार निर्माण होऊ शकतो मित्रांनो, हे आपण इथं जाणलं पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपण शिवजयंतीला एक मुहूर्तमय रोवून दिली आणि एक नवीन स्वरूप आपण निर्माण करून दिलं असं म्हणण्याला
दुमत नसेल. त्यानंतर मित्रांनो, जो शिवरायांचा राज्यकारभार होता याच्यामध्ये महसूल गोळा करण्याचा जो एक महत्त्वाचा मुद्दा शेतसारा होता, जिथं आपण प्रकर्षाने जाणून घेतला. त्यानंतर त्यांनी त्यांचे जे पत्रव्यवहार व्हायचे तर त्यावेळेला प्रभाववाडी म्हणजे आजच्या कोकणामध्ये जे एक प्रांत होता, या प्रभाववाडी प्रांतामध्ये एक अनंत सुभेदार नावाचा जो सुभेदार होता, त्या सुभेदाराने जे पत्र त्यांनी लिहिले मित्रांनो, जे आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकण्यात येतं की त्यावेळेला ते इतक्या काळजीपूर्वक आपल्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं काळजीपोटी ते लिहित आहे त्या सुभेदाराला की माझ्या मर्जी खातीर मी तुम्हाला इतकी सुविधारी दिली आहे, तर नक्कीच कष्टकऱ्यांना शेतकऱ्यांना काही त्रास होईल असं वागू नका आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका किंवा त्याच्याकडनं जुलमाने काही त्याचे धान्य वगैरे तुम्ही हडपू नका. जे काही मोबदला असेल तो मोबदला त्याला द्या. त्यानंतर ते सांगतात की आत्ताचा जो काळ आहे तो काढणीचा काळ आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतामधनं लोकांनी पेंढे आणले आणि त्या जागोजागी पडल्या आहेत, तर त्यामुळे दिव्याबत्ती केल्यानंतर ते दिवे विझवा, नाहीतर एखादा उंदीर येईल आणि तो ती झोत घेऊन त्या पेंढ्यांवर नेईल आणि त्या पेंढ्या जाळतील आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं आपल्या कष्टकऱ्यांचं नुकसान होईल. एवढ्या बारकाईने विचार करणारा आजपर्यंत कोणी राजा मित्रांनो होऊन गेला नाही. आणि याच्या मागे खरं गमक आहे की एवढ्या 396 वर्षानंतर सुद्धा त्या राजाला आज आपण मानवंदना करतोय, त्या राजाची आपण आज आठवण काढतोय की जी लोक आपल्याला 4-5 पिढ्यापूर्वीचा आपला खापर पंजोबा किंवा जो पंजोबा असेल त्याचं नाव आठवणार नाही, पण त्या शिवरायांचं आपण आज नमन करतोय. तर यातनं आपण त्यांचं जे महात्म्य आहे, जे महान कर्तृत्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे आता जो विषय होता आणि जे मुद्दे इथे मी मांडलेत मित्रांनो, त्या मुद्दे मांडण्यामागे माझा हाच हेतू होता की इथं कुठल्याही सामरिक लढाया, त्यांनी जे काही शाहिस्ते खानाची बोटं कापली, अफजल खानाचा कोथळा काढला, हा विषय आपल्याला इथं मांडायचा नव्हता मित्रांनो. की त्यातनं जे धार्मिक तेढ निर्माण होईल, जातीय तेढ निर्माण होईल, हा आपल्याला आजचा मुद्दा नव्हता. तर खरे शत्रू ओळखण्यासाठी माझा जो भाषणाचा विषय होता तोही मी सौम्य घेतला होता आणि त्या भाषणाची जी माझी पद्धत होती ती पण मी सौम्य ठेवली होती की कारण की हा शांततेत ऐकून घेण्याचा मुद्दा आहे. आणि म्हणून आज इथं जमलेल्या समस्त आसोला ग्रामस्थ आणि शिवप्रेमींना मी खरंच अभिवादन करतो की तुम्ही इथं आलात आणि शिवरायांचे विचार जाणून घेण्यासाठी मला इथं प्राचारण केलं, म्हणून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या गावाचे आभार मानतो. धन्यवाद. पंकजदादा यांनी साक्षात या ठिकाणी